काँग्रेस नेते आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयशी ठरत आहेत आणि बेजबाबदारपणे वागत आहेत, असं ठाकूर यांनी म्हटलं. महिलांच्या सुरक्षेच्या आणि न्यायाच्या प्रश्नांवर महिला आयोगाने ठोस भूमिका घ्यायला हवी, पण सध्या केवळ राजकारण केलं जातंय, असा टोला त्यांनी लगावला. या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि सत्ताधारी यांच्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मला त्या राजकारणात पडायचं नाहीये. रुपाली चाकणकर बेजबाबदारीने वागतायत हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण अजितदादांना पण कशासाठी हे सहन करतायत हेही मला आश्चर्य आहे. आज खऱ्या अर्थानं ज्याला ते विषय समजतात महिलांचे, त्यांच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे महिला आयोग पण महिला व बाल कल्याण विभागाचं एक पार्ट आहे, महिला आर्थिक पण त्यांचा पार्ट आहे, ज्युव्हेनाइल जस्टिस पण एक पार्ट आहे. तुम्ही आता CWCs जे आहे, जिथे लहान मुलं जात असतात, काहीच नाही ना, सगळीकडे विचित्रपणा सुरू आहे. महिला व बाल कल्याण विभाग असो, महिला आयोग असो, महिला आर्थिक विकास असो, त्या ठिकाणी कोणाचंच लक्ष नाही आहे. अजितदादांनी या सगळ्या गोष्टींकडे, मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची गरज आहे.